माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर नागपुरात चर्चा करण्यात आली। तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले उत्तम जानकर यांच्यासह भाजप नेते जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकर आणि शहाजी बापू पाटील हे देखील उपस्थित होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांनी सविस्तर चर्चा केली। ज्या विषयावर चर्चा झाली ते सगळं आमच्या कार्यकर्त्यांसमोर मांडून लवकरच निर्णय घेऊ अशी भूमिका जानकर यांनी या भेटीनंतर पत्रकारांसमोर मांडली आहे। महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यानं जानकर नाराज होते, मात्र त्यामुळे आपल्या उमेदवाराला फटका बसेल असं भाजप नेत्यांना वाटलं व फडणवीसांनी त्यांना तात्काळ नागपुरात बोलावून घेतलं। या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघाविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली। सायंकाळनंतर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करेन। फडणवीस यांच्यासमोर तालुक्यातील कार्यकर्त्यांसमोर अडचणी व भावना मांडल्या असं जानकर यांनी सांगितलं। सोमवारी सकाळीच बारामती इथून विशेष विमानानं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील आणि उत्तम जानकर हे नागपूरला गेले। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली। या बैठकीनंतर जानकर हे विमानानं पुण्यात आले। तसंच सायंकाळी ते वेळापूर या गावी बैठकीसाठी पोहोचले। उत्तम जानकर हे आमचे चांगले मित्र आहेत। ते माझ्यावर कधीच नाराज नव्हते। सातत्यानं ते माझ्याशी संपर्कात होते। आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा होऊन तोडगा निघालाय अशी माहिती रणजितसिंह निंबाळकरांनी दिली। भाजपबद्दल जानकर यांनी काही नाराजी अडचणी होत्या। मोहिते पाटील यांच्यासारख्या मोठ्या राजकीय घराण्याच्या विरोधात 30 वर्ष काम केलं। या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केलेला आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।